Tomorrow may be too late. उद्या कदाचित फार उशीर होईल. The latter time is here. पश्चातचे दिवस आता आलेले आहेत. The Bible tells us बायबल आपल्याला सांगतं that we need not be too worried also की आपण जास्त काळजीही करायची काही गरज नाही. if you are walking in the truth जर आपण सत्यात चालत असू and fulfilling God's desire. आणि देवाची इच्छा जर आपण पूर्ण करत असू तर मग जास्त टेन्शन सुद्धा फारसं घ्यायची काही गरज नाही. The word tells us शब्द आपल्याला सांगतो that God shows himself strong on behalf of those whose hearts are perfect towards him. ज्या माणसांची हृदय देवाप्रित्यर्थ परिपूर्ण आहेत त्यांच्यासाठी देव अगदी वेळेमध्ये हजर आहे. Your perfect heart means a devoted heart, तर इथे परिपूर्ण हृदय म्हणजे एक भक्तिमान हृदय, a consecrated heart, एक शुद्ध पवित्र अर्पण केलेलं हृदय, dedicated heart, a faithful heart. एक करारी हृदय, इमानी हृदय, विश्वासू हृदय. So what is and who is faithful that way? आणि तसं जर म्हणायला गेलं तर विश्वासू कोण आहे? The one who spends his time doing what God has called him to do. ज्याने आपली वेळ देवाने त्याला जे करायला सांगितलेलं आहे त्यामध्ये तो माणूस जर वेळ घालवतोय तर तोच. As Jesus said, जसे येशू म्हणाले, take up the cross and follow me. आपला वधस्तंभ उचल आणि माझ्या मागे चाल. You can never be wrong if you take up the cross and follow Jesus. आणि तुम्ही जर वधस्तंभ उचलून येशूंच्या मागे चालत असाल तर तुम्ही कधी चुकीचे ठरणारच नाही. You need not be afraid if you are taking up the cross and following Jesus. आणि तू स्वतःचा वधस्तंभ उचलून जर येशूंच्या मागे चालत असशील तर तू घाबरायची पण गरज असते. And then we need to spend our time on the things God desires us to do. आणि मग देवाला आपल्याकडनं जे करून हवं आहे, देवाची आपल्याकडनं जी इच्छा आहे ते पूर्ण करायच्या मागे लागायचं. Just check up inside of you. म्हणजे आपल्या स्वतःच्या आत तपासायचं. That is the warning signal there. आत्मपरीक्षा करा. तिथं आपल्याला गजर नेहमी वाजत असतात की तू बरोबर आहे का तू गडबडली आहे. Within us, आपल्या we have a mechanical system. एक तंत्रज्ञान आहे That is the Holy Spirit. आणि ते तंत्रज्ञान पवित्र आत्मा चालवतो. Who leads us? Who tells us? आपल्याला चालवतो तो पवित्र आत्मा, आपल्याला मार्ग दाखवतो. God is leading you to do something to it. जर देव तुला काहीतरी मार्गदर्शन करतोय, करायला सांगतोय तर ते कर. Because कारण later is here. पश्चातचा काळ आता आलाय, म्हणजे शेवटचा, नंतरचा, पश्चात ज्याला म्हणतात तो काळ आता आलाय. Amen. Amen. You should do it now. आणि म्हणून आता तर देव आपल्याला काही करायला बोलला तर पटकन करून मोकळं व्हायचं, कारण दिवसच आता कमी राहिले. On the day of rapture, स्वर्गारोहणाच्या दिवशी the one criteria that he's going to see is faithfulness. एकच गोष्ट देव तपासणार आहे आपल्यामध्ये, ती म्हणजे आपण किती विश्वासू आहोत. That's why Jesus said, hoard things in heaven rather than hoarding it आणि on म्हणून the earth. येशू म्हणाले ना, स्वर्गात गोष्टी साठवून ठेवा, पृथ्वीवरती साठवायच्या ऐवजी. Because rust and dust spoil everything that we hoard here. कारण की इथे जे काही आपण साठवतो त्याला धूळ लागते, त्याला गंज लागतो. Everything that you do for the Lord, जे काही तुम्ही प्रभूसाठी कराल it's being written down. आणि ते स्वर्गामध्ये लिहिलं जातं लगेच. Some of the things you may not get it here on earth, आणि काही गोष्टी कदाचित पृथ्वीवर तुम्हाला नाही मिळणार, but you will not miss it in eternity. पण अनंत काळामध्ये तुम्हाला सर्व काही प्राप्त होणार आहे, तिथं काही चुकणार नाही. Amen. आमेन. Maybe you are giving a cup of cold water to a believer. कदाचित एखाद्या विश्वासू बिलीवर माणसाला तुम्ही पाण्याचा थंड ग्लास देत असाल You may not get anything in return here, आणि परतफेडीमध्ये तुम्हाला इथं कदाचित त्याचा काही मोबदला मिळणार नाही, but you are saving it here for the year after. परंतु तुम्ही इथून पुढे जे जीवन जगणार आहात त्याच्यासाठी ते साठवताय असं समजा. Because Jesus is coming very कारण soon. येशू फार लवकर परत येत आहेत It is high time. आणि फार हाय टाइम म्हणजे फारच लवकर परत येत आहेत. I mean, it will happen in a sudden. आणि असं अचानक ते काम होणार आहे. The rapture will take place. स्वर्गारोहण अचानक होणार He will come in the mid-air, आणि येशू अंतराळात येणार and the trumpet will be blown. आणि कर्णा वाजणार. The dead in Christ will rise up first. ख्रिस्तात मेलेले पहिले उठणार Then we will join them आणि together आपण जे सजीव आहोत ते त्यांच्या सोबत जाणार in the mid-air अंतराळात and be taken up. आणि वर घेतले जाणार. Praise God. आमेन. What you're talking about, Chandrayaan? आणि काय तुम्ही चंद्रयान वगैरे I will बोलताय, take you further. हे त्याच्याही पुढे नेतो तुम्हाला. Amen. Take चांद you के उस further. पार, Praise चांद God. के उस पार में तुझे लेके जाता है. चल Just imagine, a moment before everything was normal. कल्पना करा अगदी तुम्ही की एक क्षण अगोदर सगळं व्यवस्थित ठीकठाक सुरळीत होतं And Bible says, आणि बायबल म्हणतं at the twinkle of an eye, म्हणजे असं पलक झपकते, हिंदीत जे म्हणतात ना पलक झपकते, everything will be changed. एक क्षणार्धात सगळं बदलणार The आहे. world will be changed forever. अख्खं जग बदलणार आहे Amazing. क्षणार्धात. I mean, it won't take years to reach in heaven. म्हणजे वर्षोनवर्ष लागणार नाहीयेत आपल्याला With स्वर्गात the पोचायला, twinkling of an eye, तर क्षणार्धामध्ये
you are gone. आपण जाणार. Thousands will be gone. हजारो लोक निघून जाणार. Amen. आमेन. And so it's my sincere prayer तर माझी तर ही प्रामाणिक प्रार्थना आहे that we will all go की आपण सर्वजण जाणार with Jesus to heaven. येशूंसोबत स्वर्गात. No आमेन. matter what happens, काही जरी झालं, don't miss this day. हा दिवस चुकवायचा नाही स्वर्गारोहणाचा. Don't compromise on this day. आणि या दिवसावर रद्दबदल करायची नाही. Everything else you can compromise. बाकीच्या सगळ्या गोष्टींवर तुम्ही रद्दबदली करू शकता. But people ask me, कारण लोक मला विचारतात what is the next event that is going to happen? पुढची घटना काय होणार आहे आता. The next event is rapture. पुढची घटना आता स्वर्गारोहणच आहे. So restitute your ways तर आपले मार्ग जे असतील ते आता सरळ करा. before it is too late. फार उशीर होण्या अगोदर मार्ग सरळ करा. Begin now or you will never begin ever. आताच सुरुवात करा, नाही तर कधीच सुरुवात होणार नाही असं Set होऊ the नये. time. आणि वेळ लावा. Because कारण time has a bad habit of not waiting for anybody. वेळेला एक वाईट सवय आहे. काय? वेळ कुणासाठी थांबत नाही बेटा. You can tell the world to wait, they will wait, but time will never wait for you. अख्ख्या जगाला तू वाट पाहायला लावली तर जग वाट बघेल, पण वेळ नाही तुझी वाट बघणार. He values only one thing. काळ एकाच गोष्टीची किंमत करतो. Time values time. काळ काळाची किंमत करतो, काळ वेळेची किंमत करतो. Time does not value you. काळ तुझी किंमत करणार नाही. Time knows one day it will be dissolved in eternity. काळाला ठाऊक आहे, वेळेला ठाऊक आहे, एके दिवशी मी अनंत काळामध्ये वितळून जाणार आहे. Yes. And there will be no time. आणि मग वेळ राहणारच नाही. Time has limitations, काळाला मर्यादा आहेत, but eternity does not. अनंत काळाला मर्यादा नाही. हा फरक तुम्ही जाणा. काळाला मर्यादा आहे, And so time will be dissolved in eternity. तर काळ अनंत काळात एक होणार आहे. Praise the Lord. Thank God that rapture has not taken place before we प्रभूला were saved. प्रभूला धन्यवाद द्या की आपलं तारण होण्या अगोदर स्वर्गारोहण झालं नाहीये. What about Ananias and Sapphira? अनन्या आणि सफीरा बायबल मधलं जोडपं आठवतं. They did not have time to make restitution and they died. त्यांना वेळच नाही मिळाला बदल करायला आणि ते तक्षणी मेले. So the restitution time is very limited. तर बदल करायची वेळ फार मर्यादित And असते it's very precious. आणि मौल्यवान असते. त्या वेळेतच ते व्हायला हवं. So don't delay. उशीर करू नका. You sin now, repent now. तुला जर लक्षात आलं आत्ता माझ्याकडनं पाप झालाय तर आत्ता लगेच पश्चाताप कर. Whether it is asking for forgiveness मग क्षमा मागणं असो, or changing your ways नाही तर आपले मार्ग बदलणे असो, काही or असो, working for the kingdom. किंवा देवाच्या राज्यासाठी काम करणे असो, कुठे जर काही चुकलेलं असेल लगेचच दुरुस्त करून प्रभूकडे क्षमा घ्यायची. As a believer, बिलीवर we या need नात्यानं to check our lives daily आपण ना उगी सगळ्यांच्या जीवनांना तपासायच्या ऐवजी स्वतःचं जीवन आता तपासायला and सुरू make करा. daily restitution. आणि रोज जीवन स्वतःचं बदला. Zacchaeus made restitution immediately. जक्क्याने लगेच बदल केले. The moment he got the opportunity, he did not lose the ज्या क्षणाला opportunity. त्याला संधी मिळाली त्यांनी संधी दवडली नाही. लगेच स्वतःच्या जीवनात त्याने बदल केले. Rapture, none are going to miss आणि स्वर्गारोहण आपल्यातलं कोणी चुकवणार if नाही. you are a strong believer. आपण जर खंबीर बिलीवर आहोत, विश्वासू आहोत, तर आपण तर स्वर्गारोहण चुकवणार नाहीये. Even those who died before us, they will also see the आणि rapture. आपल्या अगोदर जे ख्रिस्तात मरण पावलेले आहेत ते सुद्धा स्वर्गारोहण पाहणार आहेत. Some people said, oh, they are dead, they will not see the rapture. काही लोक म्हणतात नाही ते वारले, आता त्यांना स्वर्गारोहण नाही पाहायला No, they मिळणार will नाही. also see the rapture. त्यांनाही स्वर्गारोहण पाहायला मिळणार In आहे. fact, they will see the rapture before us. ख्रिस्तात वारलेले तर पहिलं स्वर्गारोहण पाहणार Because आहेत. Paul says, कारण पॉल म्हणतो the dead in Christ will rise up first. ख्रिस्तामध्ये वारलेले पहिले उठणार आहेत. That we have to stand in line now. मग आपल्याला लाईनीत उभं राहायला लागेल. They will rise up first. ते पहिले उठणार. My mother will rise up first. माझी आई पहिली उठणार. Praise God. देवाला धन्यवाद. And then, मग we who are alive, आपण जे जिवंत आहोत we will be transformed. आपलं रूपांतर It होणार. will be changed. आपण बदलणार. A new body will be given. एक नवीन शरीर आपल्याला दिलं जाणार. Maybe wings will be given, internal wings, whatever, I don't know. आणि आतून काही पंख वगैरे मला माहित नाही. त्या कायेची रचना कशी असेल We don't know. माहित नाही. I mean, nobody knows how it कुणालाच will be. माहित नाही की ती काया ते But शरीर तो we will देह have कसा. that power to rise, पण सामर्थ्य आपल्याला मिळणार आहे परत उठायचं. break all rules of the आणि nature. सगळे नियम निसर्गाचे आपण मग तोडणार. Praise God. आमेन. Amen. देवाला धन्यवाद. Whatever wrong we have done, we should return back to those people. जे काही कुणाचं आपण चुकीनं घेतलं असेल ते त्या लोकांना आपण परत करायला If हवं. you know it's not yours, give it back. तुला जर ठाऊक आहे की हे माझं नाहीये तर त्यांना ते परत कर. Whatever we took from somebody secretly, जे forcefully, काही गुप्तपणे आपण कुणाचं ignorantly, घेतलंय
जे काय आपण अजाणतेनं कुणाचं घेतलेलं आहे, Amen. गुप्तपणे घेतलेलं आहे, त्याचं त्याला देऊन मोकळे व्हा. Secondly, दुसरी बाब, as much as time you have got in your hand, जी काही वेळ तुझ्या हातात आहे, if you have not started working, work for the Lord. अजूनपर्यंत देवाचं काहीच काम जर हातात तू घेतलं नाहीये तर काहीतरी देवाचं काम बेटा हातात घे. Rise up before your bones give up. आणि तुझी हाडं ठिसूळायच्या अगोदर आणि दुखायच्या अगोदर जरा काहीतरी हातात घे. Even in Revelation 12, 3 to 7, you get all these. प्रगटीकरण 12वा अध्याय 3 ते 7 मध्ये सुद्धा हे सगळं लिहिलेलं आहे. Then the dust returns to the dust it came from, and the spirit returns back to God. आणि मग माती मातीला मिळणार आहे आणि आत्मा प्रभूकडे परत जाणार आहे. End of all things has come. सगळ्या गोष्टींचा अंत आलाय. Amen. आमेन. Man's occupation will soon end. माणसाचा पेशा फार लवकर संपणार आहे. All are gathering together of our houses and fields and cars and scooters. They are गाड्या. all raw materials for fire. आणि मग सगळं आपलं जे काही जमवलेलं आहे, कमवलेलं आहे, ते आगीसाठी जणू काही सरपण बनणार आहे. म्हणजे आपण ज्या काही गाड्या घेतल्या, स्कूटर घेतल्या, कार घेतल्या, घरं घेतली, जे काही केलं, Because the first earth was gone into water. कारण पहिली पृथ्वी पाण्यात गेली The second earth is reserved for fire. आणि दुसरी पृथ्वी आगीसाठी ठेवलेली आहे. उपदेशक 12 आणि प्रगटीकरण 12 3 ते 7. The first earth was dissolved in water. पहिली पृथ्वी पाण्यात विरघळली. That's how Bible says the Holy Spirit moved over the face of the earth and the waters were divided. आणि असंच तर बायबल म्हणतं की पवित्र आत्मा पृथ्वीवरती तळपत होता आणि पाणी वेगळं करण्यात आलं. But the second time, पण मग आता दुसऱ्यांदा the earth will be cleansed by fire. संपूर्ण पृथ्वी आगीनं साफ केली जाईल. All prophecies will end when Jesus comes. येशू आले की सगळ्या भविष्यवाण्या संपतील. Then the Lord will stop warning those who are swallowing up prophecies now. आणि मग प्रभू त्यांना सूचना देणं बंद करेल की जे आता भविष्यवाण्या गिळतायत. Yes. The trumpet will sound. कर्णा वाजेल, Jesus will come. येशू येतील He will appear above. आणि वर प्रगट होतील अंतराळात. But this time he will not land his feet on the earth. यावेळेला प्रभू मात्र पृथ्वीवर पाय ठेवणार नाहीत. No. नाही. He will not even stand on the Mount of Olives. आणि जैतुनाच्या डोंगरावर सुद्धा उभे राहणार नाहीत. No. नाही. He will come in the midair. तर अंतराळात येणार And like a magnet, he will pull up his people. आणि चुंबक असताना त्या चुंबकाप्रमाणे लोकांना वर घेणार. Amen. All of us will be taken up in one instant. आपण सगळे क्षणार्धात वर घेतले जाणार. First time he came as a humble king, पहिल्यांदा येशू आले नम्र राजा बनून, sitting on a donkey. शिंगरावर गाढवावर बसून. Second time he'll come on a horse. दुसऱ्यांदा येणार घोड्यावर बसून. My Jesus, first time he came here wearing a crown of thorns. माझे येशू पहिल्यांदा आले काट्यांचा मुकुट घालून. Now he'll come with crown of diamonds. आता and हिऱ्यांचा मुकुट घालून येणार. First time he came to be beaten, पहिल्यांदा आले मार खायला, all because of our sins. सगळं आपल्या पापांमुळे. But now he's coming to rule over the nation. आता राज्य करायला देशांवर. Amen. आमेन. He will rule with a rod of iron. आणि लोखंडी छडी घेऊन राज्य करणार. I don't know लोखंडी दंड घेऊन. where Herod will hide his face. हेरोद कुठे तोंड लपवेल माहित नाही. I don't know where Pilate will hide his face. पिलात कुठे तोंड लपवेल माहित नाही. First time he came to die on the cross. पहिल्यांदा आले येशू वधस्तंभावर मरायला. Now आता येणार he is coming to give us thrones. आपल्याला राजासन द्यायला. Yes, Bible says he came unto his own, but his own did not receive him. बायबल म्हणतं ना की ते स्वतः स्वकीयांकडे आले पण स्वकीयांनी स्वीकारलं नाही. Amen. आमेन. Nobody wanted to bow down before him. आणि कुणालाही नमन करायचं नव्हतं. Even येशूला. today they don't want to bow down before Jesus. आजही येशूंसमोर नमन नाही करायचंय But a त्यांना. time is coming पण एक वेळ येत when आहे every knee shall bow, प्रत्येक गुडघा टेकेल. whether out of love, out of fear. प्रेमानं नाही तर भीतीनं पण प्रत्येक गुडघा टेकेल जरूर. And every tongue shall confess, आणि प्रत्येक जीभ कबूल करेल. whether they go to heaven or not. स्वर्गात जाऊ न जाऊ But they will confess, पण कबूल जरूर करेल Jesus is Lord. की येशू प्रभू आहेत. Amen. आमेन.